श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या बुधवारी आहे महाशिवरात्र. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. महाशिवरात्री हा जगभरातील शिवभक्तांसाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. काहींसाठी महाशिवरात्र हा तो दिवस आहे जेव्हा शतकानुशतके प्रतीक्षा, तपस्या आणि साधना केल्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वती यांचे अखेर एकत्रीकरण झाले होते. तर काहींसाठी ही ती रात्र आहे जेव्हा भगवान शिव यांनी तांडव सादर केले, जे विश्वनिर्मिती, संरक्षण आणि विनाशाचे नृत्य आहे. आणि काहींसाठी हा दिवस भगवान शिव पृथ्वीवर अवतरता, विशेषतः त्यांच्या काशी या नगरीत, आणि केवळ देवांमध्येच नव्हे तर मानवांमध्ये आणि साधकांमध्येही आनंद पसरवतात. काही लोक असाही विश्वास करतात की महाशिवरात्रीच्या दिवशी भक्ती केल्याने मागील पापे नष्ट होतात आणि मोक्ष मिळतो. असे म्हटले जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागृत राहिल्याने आध्यात्मिक वाढ होते. या दिवशी उपवास केल्याने शरीर आणि मन विषमुक्त होते आणि एक खोलवर वैयक्तिक आणि शुद्ध करणारा देखील अनुभव आहे. आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात. ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकटे येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टांना नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. आता या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला शिवलिंगावरून एक वस्तू उचलून घरी आणायची आहे. पण आता आपल्याला हा उपाय महादेवाच्या मंदिरामध्येच करायचा आहे. आता शिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये खूप गर्दी असते आणि अशा वेळेस उपाय, सेवा करणे शक्य होत नाही. पण जिथे कमी गर्दी असेल किंवा अगदी दुपारच्या वेळेस तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरामध्ये गेला तरी पण चालेल. दुपारी जरी हा उपाय केला तरी पण चालेल. अगदी मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय करायचा आहे. तर कोण हा उपाय करू शकतं? घरातील कोणत्याही व्यक्ती हा उपाय, ही सेवा केली तरी पण चालेल. फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय, ही सेवा करता येणार नाही. आता या दिवशी आपल्याला शिवलिंगावरती काही वस्तू अर्पण करायची आहे की त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा हा नक्कीच होईल. तसेच भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद देखील प्राप्त होईल. महाशिवरात्रीला दुधासह भोले बाबाचा अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी भगवान शिवाच्या रुद्राभिषेकाचे विशेष महत्त्व आहे. शिवलिंगाला दुधाने रुद्राभिषेक केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. यासोबतच या दिवशी दूध दान करणे देखील खूप शुभ मानले जाते. तसेच दुधाने अभिषेक केल्याने संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते. ती व्यक्ती रोगमुक्त राहते. त्याचवेळी जर तुम्ही उसाच्या रसाने शिवलिंगाचा अभिषेक केला तर तुम्हाला संपत्ती मिळेल. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात फायदा मिळू शकेल. असे मानले जाते की असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात व सर्व मनोकामना देखील पूर्ण करतात. तसेच ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करताना शिवलिंगावर जर जल अर्पण केले तर मन शांत राहते. मान्यतेनुसार विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी देवतांनी त्यांच्यावर पाणी ओतले होते. तेव्हापासून ते नीलकंठ या नावाने ओळखले जाऊ लागले. बेलपत्र हे देवाच्या 3 डोळ्यांचे प्रतीक आहे. त्यामुळे 3 पानांचे बेलपत्र भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे. भगवान आशुतोषाच्या पूजेत अभिषेक आणि बेलपत्राला प्रथम स्थान आहे. त्यामुळे या दिवशी आपण बेलपत्र आवर्जून अर्पण करायचे आहे. बेलपत्र अर्पण करताना त्याला 3 पाने पाहिजे. मध्ये होल असेल, छिद्र असेल किंवा 2 पाने असतील तर असं पान आपण चुकूनही घ्यायचं नाही. तसेच शिवलिंगावर चंदनाचा लेप लावल्याने मांगलिक दोष समाप्त होतो. महाशिवरात्रीला आपल्या व्यवसायाच्या कागदपत्रांवर टिळक, कुंकू लावल्यास सर्व अडचणी दूर होतील आणि व्यवसाय कधीच मंदावणार नाही असे देखील म्हटलं जातं. तसेच शिवलिंगावर अत्तर शिंपडणे देखील खूप शुभ आहे. अत्तर शिंपडल्याने आपले मन शुद्ध होते आणि आपण वाईट प्रवृत्तींपासून मुक्त होतो. भोले बाबांवर अत्तर शिंपडल्याने भक्तांना बुद्धी प्राप्त होते आणि ते सत्याच्या मार्गापासून कधीच भरकटत नाहीत. तसेच भगवान शिवशंकरांना दही देखील अर्पण केलं जातं. दही अर्पण केल्याने माणूस परिपक्व होतो आणि त्याच्या आयुष्यात स्थिरता येते. भोले बाबांना नियमितपणे दही अर्पण केल्यास जीवनातील सर्व अडचणी दूर होतात, अशी ही एक धारणा आहे. तसेच देशी तूप हे शक्तीचे प्रतीक आहे. म्हणूनच शिवलिंगावर तुपाचा अभिषेक केल्याने माणूस बलवान होतो. अपत्य प्राप्तीसाठी भगवान शंकराला तूप अर्पण आपण आवर्जून केलंच पाहिजे. जर तुम्हाला छुप्या शत्रूंपासून त्रास होत असेल तर
महाशिवरात्रीला शिवलिंगावर मोहरीच्या तेलाचा अभिषेक करा. असे केल्याने तुम्हाला शत्रूंपासून मुक्ती मिळेल आणि धैर्य देखील वाढेल. महाशिवरात्रीला शिवलिंगावर मधाने अभिषेक करणे अत्यंत पुण्यवान मानले जाते. शिवलिंगावर मध अर्पण केल्याने एखाद्याचे मन अध्यात्माकडे झुकते व बोलण्यात गोडवा येतो. त्याच वेळी दयाळू आणि परोपकाराची भावना अंतःकरणात जागृत होते. समाजात कीर्ती आणि आदर देखील प्राप्त होतो. तसेच या दिवशी आपण गंगाजलाने देखील अभिषेक करू शकता. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व तीर्थांतून आणलेल्या पाण्याने शिवलिंगावर अभिषेक केल्याने मोक्ष प्राप्ती होते व भगवान शिव तसेच माता पार्वती यांचे आशीर्वाद मिळतात. या पवित्र दिवशी गंगेच्या पाण्याने अभिषेक केल्याने संपूर्ण आनंद आणि मोक्ष प्राप्ती होते. याच वेळी संपत्तीचा अभाव दूर होतो तसेच मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो. तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी पंचामृताने शिवलिंगाचा अभिषेक केल्यास इच्छित परिणाम प्राप्त होतो. त्याचबरोबर आरोग्य प्राप्तीसाठी शिवलिंगावर तुपाने अभिषेक करावा. असे केल्याने केवळ शारीरिक समस्याच दूर होत नाही तर बऱ्याच आजारांपासून मुक्तता मिळते. आता या दिवशी आपण या सेवा तर करायच्याच आहे, पण त्याचसोबत आपल्याला शिवलिंगावरून एक वस्तू देखील घरी आणायची आहे. तर आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि आपण महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तसेच तुम्हाला ज्या काही वस्तू अर्पण करायच्या आहे तर त्या देखील वस्तू तुम्ही सोबत घेऊ शकता. आता तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा नंदीचा जो उठता पाय आहे त्यावरती पाणी टाकायचं आहे. नंदीचं दर्शन घ्यायचं आहे. त्यानंतर आतमध्ये मंदिरामध्ये जायचं आहे. भगवान शिवशंकरांना शुद्ध जल अर्पण करायचं आहे. चंदन लावायचं आहे. भस्म लावायचं आहे. बेलपत्र बेलफळ अर्पण करायचं आहे. धोत्र्याचं फूल असेल, धोत्र्याचं फळ असेल तर ते देखील अर्पण करावे. तसेच भगवान शिवशंकरांना साज शृंगार खूप प्रिय आहे. त्यांना सफेद रंगाची फुलं अत्यंत आवडतात. मग आपण त्यांना सफेद रंगाची फुलं देखील अर्पण करू शकता. फक्त या दिवशी आपण केतकीचं फूल हे चुकूनही अर्पण करायचं नाही. आता या सर्व गोष्टी अर्पण करत असताना आपण ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत राहायचा आहे. आता आपली पूजा सेवा करून झाल्यानंतर आपण तिथे अर्पण केलेलं बेलफळ हे उचलायचं आहे. आता अगदी आपण अर्पण केलेलं बेलफळ असेल किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने बेलफळ अर्पण केलेलं असेल तर ते बेलफळ उचललं तरी पण चालेल. ते बेलफळ आपण हातामध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना भगवान भोलेनाथांना सांगायची आहे. मग घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा घरामध्ये खूप भांडणं होतात, पितृदोष आहे, वास्तुदोष आहे, नजरबाधा झालेली आहे, घराची मुलांची पतीची प्रगती होत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने भगवान भोलेनाथांना सांगायचं आहे आणि ते बेलफळ आपण घरी घेऊन यायचं आहे. तसेच तिथे भस्म असतं त्यातील थोडंसं भस्म आपण घरी आणायचं आहे. आता भस्म आपण घरी आणल्यानंतर आपण हे भस्म आपल्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. यामुळे आपल्या घराला कोणतीही नजरबाधा झालेली असेल किंवा कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये असेल तर ती दूर होण्यास मदत होत असते आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची सर्वांगीण प्रगती होत असते. आता यानंतर हे बेलफळ घरी आणायचं आहे. घरामध्ये जर शिवलिंग असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी हे बेलफळ आपण तिथे ठेवायचं आहे. आता बेलफळ आणल्यानंतर ते उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे. तुमची इच्छा मनोकामना भगवान भोलेनाथांना सांगायची आहे आणि हे बेलफळ आपल्या घरामध्ये शिवलिंग असेल तिथे ठेवू शकता किंवा भगवान शिवशंकरांचा फोटो असेल तर तिथे ठेवलं तरी पण चालेल किंवा फोटो नसेल आणि शिवलिंग जरी नसेल तर आपण फक्त देवघरामध्ये हे बेलफळ ठेवलं तरी पण चालेल. फक्त बेलफळ ठेवत असताना आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती तुम्ही बोलायची आहे. घराची, मुलांची, पतीची प्रगती होत नाही किंवा जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण हा उपाय करायचा आहे. आता हे बेलफळ किती दिवस ठेवायचं आहे तर जोपर्यंत बेलफळ खराब होत नाही तोपर्यंत आपण हे घरामध्येच राहून द्यायचं आहे. यामुळे आपल्या घराची नक्कीच प्रगती होईल, घरामध्ये पैसा येईल, गरिबी संपेल. आता खराब झाल्यानंतर हे बेलफळ तुम्ही त्या पाण्यामध्ये प्रवाहित केलं तरी पण चालेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.